नमस्कार मित्रांनो. Welcome back to our journey to become the industry ready professional and show our professional impact on the career growth. आजचा विषय ना फार कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे सिच्युएशन बेस्ड आहे. हायरार्की, वर्कप्लेस हायरार्की. जसं स्पेलिंग एका झटक्यात पाठ होणार नाहीये, तशीच कॉन्सेप्ट सुद्धा एका झटक्यात समजणारी नाही. Highly complex concept of this journey, the workplace hierarchy. का मी असं सांगतोय? तर I have worked in both roles, as a team member, as a leader, and in both roles I have seen the picture from both angles. जेव्हा मी टीम मध्ये होतो तेव्हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. वर्कप्लेस हायरार्की या कन्सेप्टकडे बघायचा. टीम लीडर झाल्यानंतर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह समजला वर्कप्लेस हायरार्की या कॉन्सेप्टकडे बघण्याचा. आणि आज ऍज अ फाउंडर the concept is completely different. This is what my opinion. What I was thinking as team member, as a team leader, that was just the perspective. But the actual concept of workplace hierarchy is totally different. And so we have included this topic in our journey. What is the role of this hierarchy? The slide title is very clear. Navigate, communicate, succeed. Every time we speak, we must ensure we are in right channel. What does it mean? पाण्याचं सुद्धा चॅनलिंग केलं जातं, बरोबर? जर नदीला काठच नसते तर काय झालं असतं? आपल्याला जागा राहिली असती का? का आपण पाण्यातच राहिलो असतो? डोंट नो. मग नदीला काठ असल्यामुळं, एक बाउंड्री मध्ये ती नदी वाहत असल्यामुळं, एका चॅनल मध्ये ती नदी वाहत असल्यामुळं आपल्याला राहायला जागा मिळते. म्हणून चॅनलिंग किती इम्पॉर्टंट आहे हे या कन्सेप्ट मधनं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्ट जर त्या चॅनल मधून जात असेल तर ती उपयुक्त आहे. then only it is fruitful. आणि जेव्हा ती त्या चॅनलच्या बाहेर पडते तेव्हा त्याला महापूर म्हणतात आणि तो फक्त विध्वंस घेऊन येतो. It brings disaster. And so it is always important to make sure our communication is navigated through proper channel. And hence today we have decided to speak or discuss on this topic. Without any further ado, let us see what all things we will cover today.
There are three interconnected pillars of this session. The first one is understanding reporting structures. What does it mean? आपण आपल्या घरी सुद्धा एका प्रॉपर हायरार्की मध्ये बोलतो, पण आपल्याला कॉन्सेप्ट माहित नाही. We will see it in detail. Matrix versus flat organization. Matrix versus flat organization म्हणजे काय आहे तर टू डॉमिनंट ऑर्गनायझेशनल मॉडेल आहेत. हे एक फ्लॅट मॉडेल आहे, एक मॅट्रिक्स मॉडेल आहे. ते कशा पद्धतीने काम करतं हे आपण आज बघणार आहोत. आणि इंटरॅक्टिंग रिस्पेक्टफुली अक्रॉस टायर्स. Practical strategies for communication will be seen in this session. Before going deep in this topic, let us try to understand the concept from basics. And as I always say, the basics start from our home. आपल्या घरातली हायरार्की बघा तुम्ही, बऱ्याच वेळेला चेंज होत असते. काही जणांच्या घरामध्ये सुरुवात एखादी रिक्वेस्ट असेल समजा आपली, तर ती अप्रूव्ह करून घ्यायची असेल. सगळे मित्र गोव्याला फिरायला निघालेत, मला सुद्धा जायचंय, मला सुद्धा परमिशन हवी आहे. तर काही जणांच्या घरामध्ये जी काही लीडिंग पोझिशन आहे, जी काही डिसिजन मेकिंग, जी काही अथॉरिटी आहे ती बाबांच्याकडे असते. काही जणांच्या घरामध्ये ती आईकडे असते. आता आपण एक सिनॅरिओ बघूया जिथं ती अथॉरिटी डिसिजन मेकिंगची आईकडे आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण कधीतरी डायरेक्ट आईकडे जाऊन विचारू का, सगळे मित्र निघालेत गोव्याला, मला पण जायचं आहे, सोडशील का, परमिशन मिळेल का? वी नेव्हर आस्क द अथॉरिटी. आपण आपला एक वकील सोबत घेऊन जातो नेहमी, किंवा आपला जो काही मॅनेजर असेल किंवा इमिडिएट जो काही आपल्यावरती एम्प्लॉई असेल त्याला आपण नेहमी घेऊन जातो. या सिच्युएशन मध्ये आपले बाबा आहेत, मग आपण पहिल्यांदा बाबांना कन्व्हिन्स करतो, सगळे जर निघालेत, अशा अशा पद्धतीची ट्रिप आहे, अशा अशा प्रकारचं आमचं ट्रॅव्हलिंगचं अरेंजमेंट आहे, तिथे गेल्यानंतर राहायला आम्ही अशा अशा पद्धतीची सुविधा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपण अथॉरिटीला नाही जाऊन सांगत, आपण आपल्या इमिडिएट मॅनेजरला सांगतो किंवा आपल्या इमिडिएट सिनियरला सांगतो. गेटिंग माय पॉइंट? प्रॉपर चॅनल थ्रू जातो आपण तिथं. कारण जे अथॉरिटीसाठी बसलेले असतात ना लोक, डिसिजन अथॉरिटी म्हणून, त्यांच्याकडे सगळं रामायण ऐकून घेण्याचा वेळ नसतो. मग जर आपण डायरेक्ट जाऊन सांगितलं तर तिथे आपल्याला परमिशन मिळण्याचे चान्सेस 50-50% असतात. तेच आपल्या मॅनेजरने जाऊन सांगितलं तर त्याच्या रोल, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्या क्रेडिबिलिटीनुसार आपल्याला पर्सेंटेज मिळण्याचे चान्सेस कमी जास्त होऊ शकतात. परमिशन मिळण्याचे चान्सेस आपल्याला कमी जास्त होऊ शकतात. ही झाली एक हायरार्की घरातली. अशाच पद्धतीची हायरार्की आपल्या सोसायटीमध्ये पण असते, बरोबर ना? एखाद्या सोसायटीमध्ये जर आपण राहत असू तर त्या सोसायटीमध्ये एखादं फंक्शन करायचं असेल तर आपण एखाद्या कमिटी मेंबरला सोसायटीच्या विचारू शकत नाही की बाबा मला हे फंक्शन करायचंय आणि असं जाऊन बोललो त्यांच्या घरी आणि मला परमिशन मिळत देताय का? तो कधीच नाही देणार आहे. तो म्हणणार सेक्रेटरीनं जाऊन भेटा. सेक्रेटरीच्याकडे आपण गेलो आणि डायरेक्ट म्हटलं की सर नाही, मला त्याचं फंक्शन करायचं आणि परमिशन हवी आहे, ते कधीच देणार नाही. ते म्हणणार लिखित अर्ज करा, त्याच्यावर लिखित तुम्हाला परमिशन मिळेल. आहे ना चॅनल थ्रू?
एक माझा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. जेव्हा इंटर्नशिप माझ्या कॉलेजमधून जेव्हा असतं ना इंडस्ट्रियल ट्रेनिंग फायनल इयरला, त्यासाठी मी एका नामांकित कंपनीमध्ये प्रयत्न करत होतो. आणि तिथल्या जे काही HR हेड होते त्यांचा मला कॉन्टॅक्ट मिळाला, त्यांचा ईमेल आयडी मिळाला. तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. त्यांचा ईमेल आयडी मिळाला, मी त्यांना ईमेल केला. मी त्यांना ईमेल केला बरं का, की इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी मला अपॉर्च्युनिटी हवी आहे. त्यांचा मला रिप्लाय आला, वी कॅन ऑफर द अपॉर्च्युनिटी बट प्रोसेस युअर रिक्वेस्ट थ्रू प्रॉपर चॅनल. आता कोणाला माहितीये चॅनल म्हणजे काय असतं? बापरे, म्हटलं तर हे काय नवीन. मग आम्ही आमच्या प्रोफेसर सरांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं सर असा असा रिप्लाय आलाय. ते म्हणाले यू डोंट हॅव अथॉरिटी टू टॉक टू एनी HR हेड फॉर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. You must have approached the college. The college will give you a letter, and that letter will be sent to the HR head by the college administration only. Then you will get the opportunity to visit the factory for industrial training. This is called as channeling. On that day, it was the first day when I understood the concept of channeling. And that's why the hierarchy matters. हायरार्की मध्ये काय असतं? मी तुम्हाला म्हटलं टीम मेंबर असताना माझा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. टीम मेंबर असताना काही मीटिंग अटेंड करायच्या असायच्या, ज्या काही टीम मीटिंग असायच्या शॉप फ्लोअरवर असतील किंवा कुठेही असतील. तर तिथं माझा सुपरवायझर मॅनेजरना सांगायचं नाही जे काही ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत ते. मी म्हणायचो याला माहितच नाहीयेत का प्रॉब्लेम, का सांगत नाहीये हा? सगळ्यांच्या पुढ्यात ते प्रॉब्लेम सांगितले पाहिजेत ना. तिथे एक रिस्पेक्ट असतो, तिथे एक डिग्निटी असते. त्यावेळेस मला ती गोष्ट नाही कळली. पण नंतर कळलं की त्यानं नंतर केबिन मध्ये जाऊन हे सगळे प्रॉब्लेम स्टेट केलेले आहेत. ते प्रॉब्लेम सगळे त्यांना सांगितलेले आहेत. मग बाहेर का नाही सांगितले सगळ्यांच्या पुढ्यात? कदाचित एखाद्या प्रॉब्लेमचं उत्तर आपल्या मॅनेजरकडे नसू पण शकतं. गेटिंग माय पॉइंट? He may feel insulted, he may feel disrespected, and it is not good. He is our leader. Leaders should not feel ashamed of anything. म्हणून हा पर्स्पेक्टिव्ह मला सुपरवायझर झाल्यानंतर कळला. गेटिंग द पॉइंट? म्हणजे हायरार्कीचं काय महत्व आहे? प्रत्येकाला हायरार्की म्हणजे काय आहे तर मॅच्युरिटी लेवल्स. नुसत्याच पोझिशन्स वाढत नाहीये तर मॅच्युरिटी लेवल वाढते. कुठे कधी काय बोलायला पाहिजे हे कळलेलं असतं, म्हणून त्या हायरार्की लेवल्स असतात, म्हणून त्या पोझिशन्स असतात. त्या पोझिशनला फक्त नाव नाहीये, प्रोडक्शन असोसिएट, प्रोडक्शन शिफ्ट इन्चार्ज, प्रोडक्शन डेप्युटी मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, अशा प्रकारे फक्त टायटल्स नाहीयेत. आणि फक्त माझी 10 वर्ष झाली म्हणून मला प्रोडक्शन मॅनेजरचा रोल मिळेल असं सुद्धा नक्की नाहीये. आय हॅव सीन सो मेनी पीपल in my experience who reached the manager positions even at 4 to 5 years of experience. Why? They shown their communication skills, they shown the maturity in their communication, they shown the respect, they earned the respect. Here there is a disclaimer, I don't want to blame anyone for their performance or their I don't want to comment on anyone's communication skills here. But showing respect, showing trust is the first step to earn the respect and earn the trust.
मग अशा पद्धतीच्या हायरार्कीमध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे. आणि त्या हायरार्कीमध्ये आपण कुठे बसतोय हे समजणं फार महत्वाचं. हे जर नसेल समजत तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जास्त काळ राहू शकणार नाही. राहिलात तरी तुमची जी काही ग्रोथ आहे, तुमचं जे काही सक्सेस आहे, ते तुमचं, तुम्ही पुढच्या स्टेपला गेलात की एक स्टेप पुढे जाणार आहे. गेटिंग माय पॉइंट? म्हणून एक हायरार्की बेस्ड ऑन द कम्युनिकेशन स्किल, बेस्ड ऑन द मॅच्युरिटी अँड बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स, ही हायरार्की वाढत जाते. आणि मग प्रत्येक वेळेला आपल्याला या हायरार्कीला फॉलो करतच जायचं असतं. गेटिंग माय पॉइंट? व्हेरी गुड. Now, take any organization of any industry. There are these three pillars of workplace hierarchy. Any industry, any organization. First one, authority. Second one, the communication flow. And third one is the accountability. There is difference between accountability and responsibility. If you are assigned with some task, you are responsible for that task, but the person who assigned you is accountable for that task. Accountability is higher than the responsibility. मग आपण एक एक पिलार आता डीप मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. पहिला आहे अथॉरिटी. अथॉरिटी म्हणजे काय? अथॉरिटी म्हणजे अधिकार. मग अधिकारी हा कोण आहे? हु हॅज द डिसिजन मेकिंग पॉवर. अथॉरिटी म्हणजे काय? डिसिजन मेक. In my early career, I used to say, I didn't know much about the hierarchy and the importance of every role. That was immature way of thinking about the organization. I used to say, why these senior people come to the office? What was my question? Why these senior people come to office? When they are here, everyone works under pressure. And what do they do in the office? They just sign some documents. What did I say? They just sign the documents. What do they do other than that? Then, day by day, when I started studying everything, I understood. Signing a document is far more risky than working on the floor. By signing some document, we say, I am accountable for this activity. If anything goes wrong in this activity, I will be held responsible. So by signing some document, the senior people are taking decisions. And if you don't get the correct decision from the management or the seniors,
irrespective of your technical knowledge and your soft skills, you won't be able to complete the project. And this is the power of authority. Authority is the most important pillar. Understanding the concept of authority prevents overstepping and builds credibility. Now, for example, if I know my supervisor has a position of something, say, assistant manager, who can't really take those high stakes decisions, who is not responsible for taking high stakes decision. I know as a team member, if I will do some modification in this process, it will give drastic results. Is it recommended that I should directly go to the manager who takes decision and explain the concept to him, so that my action plan can be implemented and the process can be improved? Is it that? No. If we are unable to convince our direct manager, how we will convince the decision maker? And the decision makers have more accountable tasks. They're not accountable for your only one process. They're accountable for entire process plan. Right? And that's why you must be able to convince to your supervisor or your immediate manager. That is called as the step-by-step approach towards the hierarchy, step-by-step approach in the hierarchy. We can't directly go to the senior team members. We must go step by step. Okay? Communication flow. Any information, any communication must flow through proper channel. I gave you the example of my industrial training approach. Whether it is upward, whether it is lateral or it is downward, you must ensure the information is passing through proper channel. We cannot skip a single step of hierarchy. And next is the accountability. Every role carries defined responsibilities. Even a security guard carry his responsibilities. आपण बऱ्याचदा वेब सिरीज वगैरे बघितलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये असतात शब्द असे, प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. असं डायरेक्ट आपण बायपास करून नाही जाऊ शकत. रिमेंबर, ऑब्झर्व्ड एनी टाइम. हे का म्हणतात ते? कारण प्रत्येक रोल साठी एक रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन्ड आहे. माझं प्रपोजल माझ्या मॅनेजर पर्यंत जायच्या आधी ते माझ्या असिस्टंट मॅनेजर कडून रिव्ह्यू झालं पाहिजे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्याकडून ते प्रपोजल घेऊन ते रिव्ह्यू करून त्याच्यामध्ये त्याचे सजेशन्स इन्क्लूड करून ते प्रोसेस इम्प्रूव्हमेंटचा प्लॅन अजून इम्प्रूव्ह करून मगच तो मॅनेजर कडे गेला पाहिजे. हा डिफाईन्ड वे आहे, याच्यात चेंज नाहीये काही. आणि जर आपण डायरेक्ट बायपास करून जात असू, we will not survive in this race of career growth. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. म्हणून आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये आहे म्हण, एकमेकास सहाय्य करू. आपण आपली कॉन्सेप्ट
समजून सांगितली पाहिजे. आपल्या सुपरवायझर एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा, still there is no action from him or her, then we can take some other plan. We can take some other. But while taking this route, we must ensure our supervisor is in our confidence. सर तुम्हाला वाटतंय ना की आपण याच्यावर बऱ्याचदा आपलं बोलणं झालेलं आहे सर, हे जर आपण केलं तर खूप छान इम्प्रुव्हमेंट आपल्याला दिसू शकते. अरे पण सर बिझी असतात, मग सरांना वेळ नसतो सांगायला, ऐकायला, मग सर कधी आपल्याला ते सांगणार, मग सरांचे असे प्रश्न असणार आपल्याला पुन्हा, मग आपण त्यांना कसे आन्सर करणार, असा आपल्याला कधी कधी रिस्पॉन्स येऊ शकतो. तेव्हा आपण काय केलं पाहिजे, सरांचे काय काय क्वेश्चन्स आहेत सांगा, मी लगेच त्याचे आन्सर्स काढतो. आणि एक 5 मिनिटं जाऊच आपण आता, विचारूच आपण सरांना जाऊन, सर 5 मिनिटं बोलाल का आमच्याशी, आणि बोलतात सर, नाही असं नाही. कारण आज इनोव्हेशन फार महत्वाचं आहे. इनोव्हेशन म्हणजे नवीन रॉकेट सायन्स काही काढायचं नाहीये आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा इनोव्हेशन आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कशा पद्धतीचं असू शकतं हे, एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर कायझन म्हणतात त्याला, या कॉन्सेप्टला कायझन म्हणतात, की छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा पद्धतीनं इम्प्रूव्ह करू शकतो. तर आता फॉर एक्झाम्पल माझी वेबसाईट आहे प्लेसमेंट हब. त्या प्लेसमेंट हब मध्ये एक प्रोसेस आहे की माझ्याकडे जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात कंपनीकडून, त्या मी त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या प्लेसमेंट हब वरती पोस्ट करतो. आणि मग त्या केलेल्या पोस्टेड जॉब असतील ते डायरेक्ट मी असे शेअर केले तर ते फक्त एक लिंक जाते. मग त्या लिंकच्या आधी मला थोडं डिस्क्रिप्शन लिहावं लागेल त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीचं. मग अशा माझ्याकडे रोज जर का 10 जॉब ऑपॉर्च्युनिटी येत असतील तर मी त्या 10 जॉब ऑपॉर्च्युनिटीचं डिस्क्रिप्शन लिहित बसायचं काय रोज? लिहावं लागेल, पर्याय नाहीये काही. मग मी एक कायझन वापरला त्याच्यामध्ये. मी माझ्या वेबसाईट मध्ये अशा पद्धतीचं कोडिंग केलं की एक टेम्पलेट त्याच्यामध्ये डिफाईन करून टाकले, आणि जॉब पोस्ट केल्यानंतर सेव्ह बटन दाबलं, तो माझा जॉब लिस्ट झाला माझ्या अवेलेबल जॉब्स मध्ये, की इमिडिएटली तिथे एक बटन मला दिसतं, डाउनलोड पोस्टर. गेटिंग माय पॉइंट? मला आता तो प्रत्येक वेळेला जॉबच्या त्या डिटेल्स, त्याचं नाव, त्याचे लोकेशन, त्याचे काय रिस्पॉन्सिबिलिटी, त्या एवढं सगळं लिहित बसायची मला गरज नाही पडत. मी ते एकदाच लिहितो पोस्ट करताना, एकदाच मी कॉपी पेस्ट करतो, पोस्ट केला जॉब की तिथे डायरेक्ट येतं डाउनलोड पोस्टर. एक छान पोस्टर मला डाउनलोड करून मिळतं लगेच माझ्या वेबसाईटवरून, आणि मग मी ते पोस्टर शेअर करतो, आणि शेअर करताना त्या जॉबची लिंक खाली त्या पोस्टच्या मेसेज नंतर शेअर करतो. हे कायझन, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे का? काही नाहीये. पण माझं काम हलकं कसं होईल हे मी बघितलं त्याच्यामध्ये. मग असे इम्प्रुव्हमेंटचे जे काय आपले पॉइंट्स आहेत ते आपण कशा पद्धतीनं आपल्या सिनियर समोर मांडायचे, आपल्याला त्याचे ऍडव्हान्टेजेस पहिल्यांदा सांगता आले पाहिजेत. फर्स्ट आपल्याला त्या प्रोसेस इम्प्रुव्हमेंट प्लॅनचं जे काही डेस्टिनेशन आहे ते दाखवता आलं पाहिजे. आपण एक सेपरेट याच्यावरती सेशन ठेवणार आहोत की आपण आपला पॉइंट कशा पद्धतीनं प्रूव्ह करायचा आहे, याच्यावरती आपण एक सेपरेट सेशन ठेवणार आहोत. पण अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सिनियर्सना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण कोणाला उत्तर द्यायचं आहे आणि कोण आपल्याला उत्तर द्यायचंय. knowing who you answer to and who answers to you, ही कॉन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं असतं. म्हणून कुठलाही कम्युनिकेशन साठी आपण कुणालाही
बायपास न करता या हायरार्कीची जे काही स्ट्रक्चर असेल तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचं, तुमच्या कॉलेजचं, ते हायरार्कीचं स्ट्रक्चर फॉलो करतच आपल्याला आपलं कम्युनिकेशन पास ऑन करायचं आहे. आणि याच्यामुळेच जर आपण अशा पद्धतीनेच कम्युनिकेशन करत राहिलो तर आपली क्रेडिबिलिटी ही आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, आपल्या टीम मध्ये वाढणार आहे. जर आपण बायपास करून जात असो, जर आपण कोणाचं ऐकत नसो, तर आपली क्रेडिबिलिटी तिथं राहणार नाहीये. मग आपण मगाशी म्हटलं होतं की मॅट्रिक्स वर्सेस फ्लॅट ऑर्गनायझेशन कशा पद्धतीचे असतात. आता आपण पहिल्यांदा मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन बघू. ही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कम्युनिकेशनचे पाथ आहेत. मोस्टली ह्या जे काही अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे हे लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये असतं, लार्ज कॉर्पोरेट्स मध्ये असतं. आणि याच्यासाठी स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स महत्वाचे असतात. मग का हे अशा पद्धतीचं आहे स्ट्रक्चर आणि कुठं असतं हे स्ट्रक्चर? एक्झाम्पल याचं काही सांगायचं झालं तर मी सपोज क्वालिटी अश्युरन्स टीम लीड आहे. ओके, क्वालिटी अश्युरन्स मध्ये मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, टीम लीड्स. फॉर एक्झाम्पल असिस्टंट मॅनेजर कन्सिडर करा. 4 असिस्टंट मॅनेजर्स 4 टीम क्वालिटी अश्युरन्स मध्ये लीड करतात. ओके, आता 4 टीम्स जेव्हा लीड करतायत हे 4 असिस्टंट मॅनेजर, तेव्हा प्रत्येकाच्या टीम मध्ये 5-5 एम्प्लॉई आहेत आणि प्रत्येक टीम वेगवेगळ्या प्रोजेक्ट वरती काम करते. ओके, आता माझी टीम आहे सपोज, तर ही माझी टीम कुणाकुणाला रिपोर्ट करणार? त्यांनी फक्त मलाच रिपोर्ट करायचंय का? तर नाही, ही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये आपण क्रॉस फंक्शनल टीम मध्ये काम करतोय. जे डेव्हलपमेंट टीमचे मॅनेजर असतील, जे काही टेस्टिंग टीमचे मॅनेजर असतील, त्यांना सुद्धा माझ्या टीमला रिपोर्ट करावं लागेल. पण डायरेक्ट मॅनेजर कोण आहे? मी आहे. सुट्टी हवी असेल तर ते त्यांच्याकडे जाऊन मागतील का? नाही, त्यांना ती माझ्याकडे मागावी लागेल. पण रिपोर्टिंग कोणाला करावं लागेल? सगळ्यांना रिपोर्टिंग करावं लागेल. हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं, कारण प्रत्येकाचं काम एकमेकावरती डिपेंडंट असतं. माझ्या टीम मेंबरनं एखाद्या सॉफ्टवेअर साठी जर प्रॉपर रिक्वायरमेंट्स शेअर केल्या नसतील डेव्हलपमेंट टीमच्या टीमला किंवा टेस्टिंग डिपार्टमेंटच्या टीमला, तर त्यांचं काम बरोबर होणार आहे का? नाही होणार आहे. डेव्हलपमेंट टीमच्या मेंबरनं माझ्या टीम मेंबर कडून प्रॉपर रिक्वायरमेंट्स घेतल्यात का? प्रॉपर कम्युनिकेशन झालंय का? हे रिपोर्टिंग मला सुद्धा मिळणं गरजेचं आहे. त्यांच्या टीम मधले मेंबर्स मला सुद्धा रिपोर्ट करतील. म्हणजे रिपोर्टिंग मॅनेजर किती झाले? 3. डायरेक्ट मॅनेजर कोण झाला? मी. गेटिंग माय पॉइंट? अजून एक प्रोजेक्ट मॅनेजर पण असतो, त्याला सुद्धा रिपोर्ट करावं लागतं. प्रोजेक्टचं काय काय चालू आहे ते. गेटिंग द पॉइंट? हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं. आणि फ्लॅट ऑर्गनायझेशन म्हणजे छोट्या ऑर्गनायझेशन असतं. ते काय स्टार्टअप असतील किंवा काय सेल्फ डायरेक्शन असतील अशा पद्धतीचे. त्याच्यामध्ये एक लीडरशिप असते आणि त्याच्या हाताखाली सिंपल हायरार्की मध्ये लोक काम करत असतात. दॅट्स इट. त्याच्यात अजिबात कुठल्याही प्रकारे डिफरन्स नसतो. माझी टीम मलाच रिपोर्ट करते, मी त्यांचा रिपोर्ट घेऊन काय असेल तो माझ्या बाकीच्या टीमचा पण सगळ्यांचा रिपोर्ट घेऊन माझ्याच बॉसला रिपोर्ट करतोय, माझे बॉस त्यांच्या बॉसला रिपोर्ट करतात. कुठल्याही प्रकारे कम्युनिकेशन मध्ये एरर होण्याचे चान्सेस नाहीये. हे बेसिकली स्टार्टअप्स मध्ये असतं. म्हणून आपण मग ही कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन किती महत्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉबला लागलात तर तुम्हाला एकाच वेळी 10 मॅनेजर्सना रिपोर्ट करावं लागण्याचे चान्सेस आहेत. ज्या पद्धतीचा तुमचा प्रोजेक्ट असेल
त्या पद्धतीमध्ये जर तुमच्या प्रोजेक्टमध्ये 10 क्रॉस फंक्शनल टीम्स असतील तर त्या 10च्या 10 प्रोजेक्ट्सना कोऑर्डिनेशन टीम्सना तुम्हाला मॅनेजर्सना त्यांच्या रिपोर्टिंग करावं लागणार आहे. अँड दिस इज द फॅक्ट. म्हणून कशा पद्धतीने आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. हे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कळून चुकलं असेल. एकाच वेळेला मला सगळ्यांना आन्सर द्यायचे आहेत. कसे देणार आपण आन्सर्स? प्रायोरिटाईज कसं करणार आपण? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कम्युनिकेशन स्किलमध्ये येणार आहेत. म्हणून कम्युनिकेशन इज अ की टू द सक्सेस, टू द प्रोग्रेस ऑफ आवर करियर ग्रोथ. By mistake I said success, but to the progress of our career growth. Perfect. Now here is one example. I was three months into my first job when I sent a project update directly to the VP, skipping my manager. आता बऱ्याचदा कसं असतं, सपोज फॉर एक्झाम्पल VP एखाद्या मीटिंगसाठी आले, आपले मॅनेजर आपल्याला त्या मीटिंगला घेऊन गेले आणि मग आपण एखादा प्रश्न विचारला, कॉन्सेप्ट आपण समजून घेतली आणि एखादी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आली. हे झालंय बरं का माझ्यासोबत सुद्धा. त्यांनी पूर्ण मीटिंगमध्ये जेव्हा पूर्ण झाली मीटिंग तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आली की एक रिपोर्ट आपल्याला बनवून द्यायचा आहे. मग तो कुणाला द्यायचा आहे? फायनली कोण बोललो होते रिपोर्ट द्यायला? VP बोलले होते. मग मी काय केलं की रिपोर्ट सगळा बनवणार आणि डायरेक्ट VP पाठवून देणार. मॅनेजरला माझ्या मी दिलाच नाही का, तर त्यांनी सांगितलं होतं रिपोर्ट द्यायला, दिला. ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे. ते तुम्हाला कधीच फोन करून विचारणार नाहीत किंवा तुमच्या मेलला कधीच रिव्हर्ट करणार नाहीत. ते तुमच्या मॅनेजरला फोन करून सांगणार, अरे हा मेसेज बघ, हा मला ईमेल आलाय, त्याने रिपोर्ट डायरेक्ट मलाच पाठवून दिलाय, मी काय करू आता याचं? डायरेक्ट प्रिंट काढून साईन करायला घेऊ? असं विचारणार ते. तुम्हाला कधीच काय बोलणार नाही. हे लिडरशिपचं स्किल असतं आणि ही लिडरशिपची अथॉरिटी असते. दे नेव्हर शाउट और दे नेव्हर speak or they never complain to the junior level employees. They will only speak to their immediate juniors or immediate followers or immediate team members. This is the best quality of a leader. Okay. माझ्या एक करिअर मध्ये हे एक एक्झाम्पल माझ्यासोबत झालेलं होतं. The supervisors were summoned by my team lead for some issue related to the manpower. One of the supervisor complained to the team lead that these two people, some XYZ ABC, never come to the office on time, and just half an hour before the office timing they message that they cannot come to the office today. You just talk to them, you just scold them. Like this he was complaining to the team lead. I was doing something in that plant somewhere, but I could hear that discussion going on. It was the discussion was happening in the open space, so I could hear that. My team lead said, I will talk to only my supervisors. I have appointed you to handle your team members. I have given you your team members. I won't talk to them. It's your duty to make sure they come to the office on time and they don't abruptly take the leaves. It's your duty, it's not mine. Don't complain like a child. Who? It was my
career changing experience. And this is what happened in this example too. The person has sent the report or project update to directly VP without keeping the manager in the loop. Many times the VP may ask you, once you're done, send it to me. They may ask you, but it is always better to ask your manager after the meeting. Sir, VP sir asked me to send the update to him directly. Shall I send or you will send to him? I will share it with you, then you share it with him. Then our manager knows the nature of the VP and the surrounding. So he might suggest, no. He has told you, you sent him the update, just keep me in CC. One option. And he may say, no, just give me the update, I will update. Here there is a risk. If he forgets to update to the VP received from you, in the next meeting, you even can't blame your manager. Okay? So keep habit of follow. If your manager has given the second way that send me the update, I will send it to him. Keep the habit. Once you send the update to the manager, after a few hours or one day, you should ask him, sir, what happened about that fee update? Did you give him? हे चुकीचं आहे. Did you give him? हे चुकीचं आहे. डायरेक्ट क्वेश्चन करू शकत नाही. आपण असा प्रश्न विचारला पाहिजे की हे कम्युनिकेशन स्किल आहे. आपण काय विचारलं पाहिजे? सर, व्हॉट इज हिज रिस्पॉन्स? Means we are presuming that our manager has sent the update to the VP. There are always these two ways only. First one, he might tell you directly send to the VP and keep me and somebody in the authority in the loop. Okay? And he might say, give it to me, I will give it to him. In the second option, you must follow up with him. कारण बऱ्याचदा असं होतं, तुमच्या मॅनेजरकडे तुम्ही एकटे नाही आहेत काम करत, बरीच टीम असते. ही माइट फॉरगेट टू कन्वे युअर अपडेट टू द VP. आणि 3 दिवसांनी जेव्हा पुन्हा मीटिंग असेल, तेव्हा ते काय म्हणणार? VP, I told you to send me the update. Why you didn't send? What is the problem? Do you take 3 days to get the update on this project? He may shout on you, and you can't even tell in that meeting that I had shared with the manager. It gives 2 bad impressions. First, you are giving excuse. You are giving excuse that even though you given me clear instruction of sending the update to you, I send it to manager. And the second, the image of your manager might also go down, which is not good for your career health. Is it perfect? I hope I can make the perfect point of this session by this sentence. To make sure our career is healthy, we must communicate through the channel, proper channel. Okay? Proactive communication is valued, but context and channel matter equally. म्हणजे या ठिकाणी त्या जो काही कॅन्डिडेट आहे त्यानं डायरेक्ट VP ना का पाठवलं? त्यानं प्रोएक्टिव्हनेस दाखवला. पण प्रोएक्टिव्हनेस दाखवण्याच्या नंतर त्या मॅनेजरला विसरला. बरोबर? आता जर मॅनेजर नेक्स्ट टाइम म्हणाले की सरांचं काम आहे, तुझं तू बघ, चालेल? ती अथॉरिटी आपल्याला नसते बऱ्याचदा, आणि मग एखादं कामात आपण अडकू पण शकतो. म्हणून नेहमी आपण हायरार्की मध्ये राहायचंय.
कुठेही असू दे, आपल्या घरी असू दे, आपल्या ऑफिसमध्ये असू दे, नेहमी आपण आपल्या हायरार्कीमध्ये राहायचं आणि त्या हायरार्कीचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपली जी जागा आहे त्या जागेवरच राहायचं. जागा जो बदलून सारखा खेळतो ना त्याला एक जागा कधीच मिळत नाही. ओके. Your immediate action task. Map your current hierarchy. Identify your direct manager. Map one level up. Correct? आणि list your key stakeholders. म्हणजे आज तुमचं डायरेक्ट आता जर तुम्ही स्टुडंट असाल सपोज, तर आता तुम्हाला ही हायरार्की कशी असणार आहे? तुम्ही कुणाला जाऊन सांगायचंय, एखादा प्रॉब्लेम असेल, एखादा अपडेट असेल, एखाद्या प्रोजेक्ट बद्दल डिस्कशन असेल, तर तुम्ही डायरेक्ट कुणाला जाऊन सांगायचंय? डायरेक्ट आपण एचओडी ना जाऊन बोलायचंय का? नाही बोलायचंय. देर विल बी वन कोऑर्डिनेटर फॉर युअर क्लास पर्टिक्युलरली, राईट? आउट ऑफ ऑल प्रोफेसर्स एक कोणीतरी तुमच्या क्लाससाठी किंवा तुमच्या इयरच्या त्या क्लाससाठी कोऑर्डिनेटर असणार आहे. तर आपलं काम काय आहे? आपण त्या कोऑर्डिनेटरला पहिल्यांदा भेटलं पाहिजे. म्हणजे आपला इमिडिएट डायरेक्ट मॅनेजर कोण झाला कॉलेजमध्ये असू तर, जे काही कोऑर्डिनेटर आहेत ते आपले. त्याच्यानंतर कोण आहेत आपले कोऑर्डिनेटर? कुणाला रिपोर्ट करतात? तर एचओडी ना रिपोर्ट करतात. एचओडी कुणाला रिपोर्ट करतात? प्रिन्सिपलना रिपोर्ट करतात. बरोबर? ही झाली आपली हायरार्की. अशा पद्धतीने आपण जर अर्ली करिअर मध्ये असाल आपल्या, तर आपली अशी हायरार्की आपण बनवून बघितली पाहिजे. आता ही झाली डायरेक्ट हायरार्की. सोबतच आपल्याला की स्टेक होल्डर सुद्धा बघायचे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आता कॉलेजमध्ये असाल, जे आपलं कॉलेजचं आता एक्झाम्पल चालू आहे, त्याच्यामध्ये तुमचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते तुमच्या 6 सब्जेक्ट पैकी 2 सब्जेक्ट तुम्हाला शिकवतात. बाकी 4 सब्जेक्ट साठी वेगळे प्रोफेसर तुम्हाला शिकवतात. ते तुमचे झाले स्टेक होल्डर्स. आता त्यांच्या सब्जेक्ट बद्दल जर तुम्हाला काही डाऊट किंवा त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काही असेल चर्चा करायची, तर तुम्ही कुणाकडे गेलं पाहिजे? पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलं पाहिजे. मग सायमल्टेनियस तुम्हाला, म्हणजे तिथं ते तुमचे प्रोजेक्ट मॅनेजर झाले किंवा टीम लीड झाले. डायरेक्ट मॅनेजर कोण आहे? कोऑर्डिनेटर. हे आपल्याला एक मॅप बनवायचा आहे की जे आता आपण इथं उभे आहोत तर आपण कोणाकोणाला रिपोर्ट करतो आहोत आणि कशा पद्धतीनं आपली जी काही हायरार्की आहे ती आहे सध्या, ज्याच्यामध्ये आपण काम करतोय किंवा ज्याच्यामध्ये आपण सध्या शिकतोय. ओके. Pause the video, do it right now and immediately update on the WhatsApp community group. Then come back and resume the video. Good to go? Perfect. These are all your home assignments. Research your target company's structure. भले अजून 1 वर्ष असेल जॉबला जाण्यासाठी किंवा करिअर स्टार्ट करण्यासाठी, आतापासून सुरू करा. टार्गेट कंपनी कुठली आहे, मला कुठल्या कंपनीमध्ये जायचं आहे, गोल डिफाईन करा आणि त्या कंपनीचं स्ट्रक्चर, मगाशी आपण बघितलं त्या कंपनीचा ड्रेसिंग कसा आहे, करेक्ट, ड्रेसिंग पॉलिसी कशी आहे हे मगाशी आपण बघितलं. त्याच पद्धतीने आपल्याला बघायचं आहे कंपनीची हायरार्की कशी आहे, कंपनीचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आयडेंटिफाय द ऑर्गनायझेशन मॉडेल, त्या ऑर्गनायझेशनचं मॉडेल कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस अ फॉर्मल ईमेल ड्राफ्ट. आपण कशा पद्धतीनं कम्युनिकेशन करणार आहोत, रोज एखादा सिनॅरिओ स्वतः तयार करून त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने ईमेल लिहिणार आहोत हे आपण बघायचं आहे. आपला जो काही प्रोजेक्ट चालू असेल, कदाचित फायनल इयरला असेल तर फायनल इयरचा प्रोजेक्ट चालू असेल, किंवा थर्ड इयरला असाल तर तुमचं काहीतरी वेगळं, सेकंड इयरला असाल काहीतरी वेगळा तुमचा अभ्यासक्रमातली एखादी ऍक्टिव्हिटी चालू असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला ईमेल लिहिता आले पाहिजेत की कशा पद्धतीने आपण ते ईमेल ड्राफ्ट करू शकतो. जर सध्या तुम्ही अर्ली करिअर फेज मध्ये असाल तर तुम्हाला एक्झॅक्ट सध्या तुमचं जे काही आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये प्रत्येक सिच्युएशन मध्ये जाऊन आपण कसा ईमेल लिहायला पाहिजे हे तुम्ही चालू करायचे प्रॅक्टिस. ऑब्झर्व प्रोफेशनल इंटरॅक्शन. वॉच हाऊ सिनियर प्रोफेशनल्स कम्युनिकेट इन मीटिंग्स. युट्यूबवर बघा किंवा रिअल लाईफ मध्ये बघू शकता तुम्ही. जर तुम्ही आता एखाद्या करंट कंपनीमध्ये इंटर्नशिप असेल, ट्रेनिंग असेल किंवा तुम्ही सध्या जॉब करत असाल, तर तुम्ही तिथे जाऊन ही गोष्ट ऑब्झर्व केली पाहिजे की 2 सिनियर प्रोफेशनल्स एकमेकांसोबत कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात. अँड रिफ्लेक्ट ऑन युअर कम्युनिकेशन स्टाईल. राईट अ शॉर्ट रिफ्लेक्शन. जे मी नेहमी सांगतो, रोज एक आपल्याला जर्नल लिहायचं आहे
की आज जे काय आपण शिकलो, जे काय आपण ऑब्झर्व केलं, त्याच्यावर आपलं रिफ्लेक्शन काय आहे, आपल्याला काय कळलं त्यातलं, ते आपण लिहून काढायचं आहे. ओके. आजचे आपले की टेकअवेज काय आहेत डेली रिफ्लेक्शन मध्ये? फर्स्ट, हायरार्की इज अ मॅप, नॉट अ वॉल. ती पझल नसते का, हॅरी पॉटर मूवी मध्ये पझल दाखवली बघा ती, त्यात अशा मोठ्या मोठ्या भिंती असतात आणि मग आपण इथनं आत जातो, तिकडून ते हिरो वगैरे जात असतात. तशा प्रकारची हायरार्की नसते. हायरार्की मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतात. भिंत नाहीये ती, फक्त लाईन आहे. म्हणजे मी इथे उभारलो तर मला समोरचं दिसणार आहे सगळं, भिंत नाहीये ती. ओके. कॉन्टेक्स्ट डिटरमाइन्स युअर अप्रोच. आता एखाद्या वेळेस कॉन्टेक्स्ट मध्ये, आता आपण एक अजून एक्झाम्पल बघू. आता आपण प्रोफेशनल डिस्कशन करत होतो बरोबर, व्हीपी सोबत. आता सिच्युएशन अशी आहे, तुमचे व्हीपी नवीन अपॉइंट होऊन त्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की नितीन तोडकर जिथे राहतात ना, त्याच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट रिकामा दिसतोय बरं का. म्हणजे मला तसं ऐकण्यात आलेलं आहे. जरा तुम्ही नितीन तोडकरनं सांगितलं ना, तर ते जाऊन आज संध्याकाळी चौकशी करून येऊ शकतात. ते तुम्हाला बोलवतील आणि सांगतील की नितीन जर असं संध्याकाळी जाऊन बघाल का तुम्ही, त्या बिल्डिंग मध्ये आहे का फ्लॅट खरंच अवेलेबल, आणि मग तो असेल तर तो कशा पद्धतीचा आहे, त्याला भाडं किती आहे वगैरे हे बघू शकता का तुम्ही. कारण आल्या आल्या कोणी नवीन घर घेत नाही ना लगेच. आल्या आल्या पहिल्यांदा भाड्यानं घेऊन, घर रेंटवर घेऊन सेटल होऊन मग ते सगळं असतात गोष्टी, बरोबर. त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी जाऊन बघितलं घर, सगळ्यातल्या डिटेल्स आणल्या, आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मॅनेजरला जाऊन सांगितलं की सर काल सरांनी मला सांगितलं होतं हे असं असं डिटेल्स घेऊन या आणि तुम्ही जरा डिटेल्स पास ऑन करताय का, चालेल. कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो. या ठिकाणी त्यांचं पर्सनल आहे ते काम, पर्सनली त्यांना तुम्ही हेल्प करण्याचा प्रयत्न करताय, पर्सनली त्यांनी तुमच्याकडे हेल्प मागितलेली आहे. मग याच्यामध्ये तुम्ही हायरार्की मेंटेन करत बसणार आहात का? कारण डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंट तुम्ही खालच्या लेवलला, तुमच्यामध्ये 4 माणसं असतील, मग 4 माणसांच्या थ्रू जाणार आहात का तुम्ही? नाही. म्हणून कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो. कंपनीमध्ये एखादं फंक्शन असेल तर आपण कशा पद्धतीने अप्रोच करायचंय, एखाद्या प्रोजेक्ट बद्दल आपण कशा पद्धतीने अप्रोच करायचंय हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. रिस्पेक्ट बिल्ड्स ऍक्सेस. जे लोक कन्सिस्टंटली हायरार्की आणि रिपोर्टिंग स्ट्रक्चर्स फॉलो करतात त्यांना ट्रस्ट आणि रिस्पेक्ट फास्ट मिळतं. कारण even the top level person also gets notices that this person is highly responsible person. He never complains about anything. He just comes and reports to his manager. He never comes to me, or he never comes to the senior person of his manager. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये लंच साठी जरी चालत निघाला असलात तरीही तुमच्यावर प्रत्येक माणसाचं लक्ष असतं. भले तुम्हाला वाटत असेल की आपले व्हाईस प्रेसिडेंट त्या केबिन मध्ये बसलेले आहेत आणि त्यांची काहीतरी मीटिंग चालू आहे, 4 माणसं समोर बसलेले आहेत, त्याच्या मागे 2 माणसं उभी आहेत आणि त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे, त्यांना मी दिसणार नाही असं नाही. त्यांचं प्रत्येक माणसावर लक्ष असतं. दॅट्स वाय दे आर ॲट दॅट पोझिशन, राईट? अँड दिस इज देअर जॉब, टू आयडेंटिफाय द टॅलेंट. मग आयडेंटिफिकेशन ऑफ टॅलेंट कशात नसतं, फक्त मीटिंग मध्ये बोलण्यात नसतं का? नाही. आपण मगाशी बघितलं नॉन व्हर्बल पॉवर, या नॉन व्हर्बल पॉवर वर सुद्धा डिपेंड असतं. मग हे सगळं आपलं ऑब्झर्वेशन चालू असतं. आपल्याला वाटतं, मांजराला वाटतं ना, जसं म्हणतात ना की दूध, डोळे मिटून दूध पिलं की आपल्याला कोणी बघत नाहीये. अजिबात हे करायचं नाहीये. जेव्हा आपण कॉलेज संपवून आपलं इंडस्ट्रीमध्ये एंटर करू
तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 24/7 सर्व्हिलन्स मध्ये आहोत आपण. कोणी ना कोणी आपल्याला बघत आहे आणि आपला प्रेझेन्स आपल्याला त्या अनुषंगानच ठेवायचा आहे. रिमेंबर, एव्हरी senior leader was once where you are. आज तुम्ही जिथं आहात तिथंच ते पण होते. त्याच्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की तुम्ही एखादा एक्सक्यूज दिलत ना, त्यांना नक्की माहिती आहे की हे एक्सक्यूज खोटं आहे. कारण ते सुद्धा इथूनच गेलेले, ते काय डायरेक्ट कॉलेज संपलं आणि त्या ऑफिसमध्ये येऊन बसलेले नाहीयेत. ते सुद्धा तुमच्या लेवलवरूनच वर गेलेले आहेत. The difference is they learned to navigate the structures and so will you. त्यांनी ते लर्न केलेलं आहे, तुम्हाला लर्न करायचं आहे, तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यांनी पण नुसतंच शिकलेले नाही, त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. नुसतंच शिकून उपयोग नाही. म्हणून आपण प्रत्येक सेशन मध्ये क्विक असाइनमेंट आणि होम असाइनमेंट देतो, कारण नुसतंच शिकून उपयोग नाहीये, आपल्याला ते रोज इम्प्लिमेंट सुद्धा करता आलं पाहिजे. ओके, थँक यू सो मच फॉर युअर कमिटमेंट. बिकॉज आता I have not I don't remember exactly how many days we are till this session, but या सेशन पर्यंत तुम्ही पोहोचलात ही तुमची कमिटमेंट आहे. You have decided that you will learn how to behave in the industry. You have decided to be the industry ready professional. You have decided to show your professional impact wherever you go. With that saying, keep practicing, keep studying, and keep speaking. Thank you so much.